काहीच नाही. जर मला मेकअप करायचा असेल तर मस्ट इम्पॉर्टंट आहे. जर तुमचा मेकअप तुम्हाला असं वाटत असेल की लाईक तुम्ही सकाळी केलेला आहे 10 वाजता 11 वाजता मेकअप आणि तुमचं काहीतरी फंक्शन आहे जे की 5 अवर्स किंवा 6 अवर्स चालणार आहे. तर मस्ट आहे प्रायमर यूज करा. जेणेकरून तुमचा मेकअप ऑइली, पॅची वगैरे नाही होणार. तर छान असा प्रायमर यूज करा. मस्ट आहे मेकअपमध्ये. बेस तुमचा छान ठेवा. जास्त असं फाउंडेशन यूज नका करू. कारण की जेव्हा आपण एखाद्या फंक्शनमध्ये जातो, लग्न वगैरे असेल तिथे फॅन असतील असं नाही आहे तिथे. फॅन असतात बऱ्याच ठिकाणी, एसी वगैरे नसतो. पण जेव्हा तिथे गेल्यानंतर जी फेसची हालत होते म्हणजे असा घाम वगैरे येत असतो असा चेहऱ्यावरून आणि जे तुम्ही फाउंडेशन वगैरे लावलेलं असतं ते असं व्हाईट 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 असं लिटरली दिसतं गाईज. मला नाही माहिती तुम्ही ऑब्झर्व केलं असेल का, म्हणजे तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये कोणी असेल मेकअप करणारं तर त्यांना तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर बघा तुम्ही फेस असं थोडंसं असं व्हाईट व्हाईट दिसतं. त्यासाठी मिनिमम मेकअप करा. लाईक डार्क स्पॉट वगैरे असतील तर कन्सिलर यूज करा. एकदम लिटिल बीट म्हणजे मी सांगेन तुम्हाला साबुदाणा कसं आहे ना, त्याच्यापेक्षा पण छोटंसं फाउंडेशन लावा. जास्त नाही. ज्या एरियामध्ये तुम्हाला जास्त असं वाटतं तुमचं ऑइली फेस आहे त्या एरियामध्येच लावा फाउंडेशन. आणि छान ब्लश यूज करा आणि थोडंसं स्वतःला अजून लोकांमध्ये हायलाईट करण्यासाठी छान असं हायलायटर लावा. आणि तुम्हाला असं वाटत असेल तुमचे डोळे खूप जास्त डल दिसत आहेत तर नॅचरल जो आय शॅडो आहे, मी आता लावलेला आहे आय शॅडो. असं वाटत नाही आहे की मी आय शॅडो लावलेला आहे. नॅचरल तुमच्याच फेस जो अकॉर्डिंग आहे त्या अकॉर्डिंग आय शॅडो घ्या आणि तोच यूज करा. दॅट्स इट. बाकी असं काही लावू नका. जर तुम्हाला एखाद्या